श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधीराज श्री शंकर महाराज यांचे लीलाचरित। लेखक भगवंत वासुदेव अघोर। श्री शंकर गीता अध्याय 5। शंकर महाराजांचे चरण देखून बहरले पंचप्राण, जे सौख्याची असती खाण, वंदन त्यांना असो हे। वंदन करा महाराजांना, आनंद होई अपार मना। महाराजांचे गुण गाताना, बहरून येते शरीर। एकदा भक्तांच्या समवेत महाराज बसलेले असत। आरडाओरडा गोंधळ होत शेजारीच लोकांचा। एक मोठा नाग निघत, त्याला मारण्याचा प्रयत्न चालत। महाराज तेथे धावून जात, खवळलेला नाग तो। महाराज त्यांच्या जवळ जात, नाग पायास विळखा घालत। बेभानपणे फणा काढत, नाग फुसफुसू लागला। महाराजाने फण्यावरून प्रेमाने हात फिरवून, नागराज शांत व्हावे म्हणून गोडीत त्याला सांगितले। नागराज अगदी शांत होत, पायाचा विळखा काढत। मानेनच त्यांना वंदन करीत, कोण हे त्याने ओळखले। हातात घेऊन नागराज अरण्यात गेले महाराज। शंकराचा हा दिव्य साज तेथे दिला सोडून। वाठाळगावचा मल्ल असत, शक्तीची त्याला मस्ती चढत। अनेक गावात प्रख्यात, चालला डौलात रस्त्याने। मल्ल होता जणू महान हत्ती, महाराज अचानक तेथे येती। बसती त्याच्या खांद्यावरती, मल्ल घामाघूम होत। महाराजांच्या ओझ्याने दमछक त्याची होऊनी, रणकुंडीस अगदी येऊनी शरण आला महाराजा। महाराज उतरले खांद्यावरून, मल्लाने धरले त्यांचे चरण। म्हणे म्हणे अवलिया हे महान, आश्चर्य मोठे मज वाटे। महाराज म्हणते मल्लास, तुझला कुस्ती जिंकावयास। मार्ग एक सांगतो खास, गाव जेवण द्यावे तू। आताच दवंडी पिटवावी, सर्वास जेवण्या बोलवावे। मल्ल म्हणे काईन समज ठाई, फजिती होईल दवंडीने। महाराज म्हणाले मल्लाला, मी असता काळजी कशाला। जेवण्या बोलव सर्वांना, आमंत्रिले गावास। त्या दिवशी महाराजाने शेरभर तांदूळाची खिचडी करुणी, अन्नपूर्णेची पूजा करुणी, म्हणते पाने वाढा हो। पंक्तीवर पंक्ती बसत, हजारो माणसे जेवत। गाव सारा तृप्त होत, फक्त शेरभर खिचडीत। पुढे कुस्ती ठरली पुण्याला, मल्लास विजय मिळाला। खांद्यावर घेऊन मल्लाला, विजय मिरवणूक निघाली। अक्कलकोट महाराज मठाजवळ, शंकर महाराज उभे असत। मल्लाने पाहता ये धावत, पाय धरले घट्टच। मल्लाने आपल्या खांद्यावर महाराजांस घेतले सत्वर। बेलबागेपर्यंत जोरदार मिरवणूक काढली। एकदा महाराज पुण्यात होते एका भक्ताच्या घरात। 13 पत्रे भक्ताच्या हातात, पोषमान्य दिलीच। दूरदूरच्या विविध ठिकाणी विविध उत्सव चाललेले असुनी, उत्सवास महाराज हजर असुनी उल्लेखायसा पत्रात। पत्रे वाचून दाखविली, महाराजांस अनेकाने वाचली। मंडळी अगदी थक्क झाली, हसू लागले महाराज। 13 ठिकाणी महाराज असत, महाराज पुण्यातही दिसत। एकाच वेळी सर्वत्र असत, प्रचिती दिली सर्वांस। एकदा नगरहून पाथर्डीस महाराज पायी चालत जात। मध्येच तेव्हा ते रस्त्यास वृद्धेश्वरला थांबत। जमिनीवर हात टेकवित, मोठ्याने ते अल्लख म्हणत। जमिनीतून दिव्य प्रकटत, महादेवाची पिंड ती। पिंडवरती मग काढून व्यवस्थित तिची पूजा करून महाराजांनी पिंड काढली म्हणून
शंकरेश्वर म्हणती द्या. भव्य मंदिर त्या ठिकाणी आज उभे राहिले असून शंकर महाराजांची करणी साक्ष आजही देत असे. महाअरण्यात गर्भादी पर्वत हे वाल्मिक ऋषीचे स्थान असत. मच्छिंद्र गोरक्ष जालंधरनाथ समाध्या त्यांच्या येथेची. भगवान शंकर येथे येत कायम तेथेच राहत. म्हातार देव त्यांना म्हणत हेच आपेश्वर असे. आपेश्वराच्या पश्चिमेस कानिफनाथ राहत. कानिफनाथ नाव ठेवित मढी ऐसे त्या गावा. याच पुण्यक्षेत्र मढीत बऱ्याच वर्षाची धुनी शांत. अल्लक म्हणून केली प्रज्वलित 4थ्या अध्यायी कथाई. खानसाहेब पुण्यात त्यांचे मन नेहमी अशांत. मुंबईचे नुरी त्यांना नेत महाराजांच्या दर्शना. महाराज म्हणते हरे कहाण तू आहेस खरा मुसलमान. पडतोस का नमाज प्रतिदिन गुरु आहेस केला का. एवढे बोलून महाराजांनी नमाजातील बारकावे खुबीनी समजाविले उत्तम रीतीने. यवना नाही जेन माहीत. महाराजांच्या दर्शनाने खानसाहेब बनले समाधानी. जीवन त्यांचे केले फुलूनी गुरु केला महाराजा. महाराज म्हणते कोणत्याही कृतीला जो माजत नाही. ज्याचा अहंकार अल्लाशी एकरूप असतो झालेला. तोच नमाजी असे खरा. नमाजी म्हणजे न माजणारा. अल्लाशी एकरूप होणारा खरा इस्लामी तोच हा. इस्लाम शब्दाचा अर्थ शांती. महम्मद पैगंबर प्रार्थना करती. शांतीचा मार्ग दाखवा म्हणती. नित्य प्रार्थती परमेशा. पैगंबराचा उद्देश पहा. कोणालाही मारू नका. चोरी कोणाची करू नका. सत्य धर्म पाळावा. साफ आणि पाक हृदयात असते खरी मस्जिद. असीम श्रद्धा असावी नीत परमेश्वराबद्दल. प्रेम हाय खरा खुदा. ध्येय सहिष्णुता श्रद्धा. सद्गुणांचा करा साठा. इस्लाम धर्म सांगतो. महाराजांना मुसलमान विचारती शंका प्रश्न. ऐशी त्यांना उत्तर देऊन समाधान करते सर्वांचे. निरंजन महाराज पुण्यतिथीस महाराज जात हैदराबादेस. हैदराबादचे लोक महाराजांस म्हणत होते अवलिया. हैदराबादचे प्रख्यात भटजी बापू महान संत. श्रेष्ठ अधिकारी परमार्थात कथा त्यांच्या प्रख्यात. वासुदेव केशर अघोर शास्त्री. वडील माझे तज्ञ शास्त्री. याज्ञिकी ख्यात ज्योतिष शास्त्री. पुराणे कथे पट्टीचे. भागवत सप्ताह करण्यात अनेक मानपत्रे त्यांना मिळत. भटजी बापूंनी हैदराबादेत सप्ताह त्यांचा ऐकिला. ऐकून सप्ताह समस्त भटजी बापू खुश होत. शुक्राचार्य अशी पदवी देत समारंभपूर्वक. या भटजी बापूस महाराज देत मार्गदर्शन आशीर्वाद. भटजी बापूंच्या जीवनात आध्यात्मिक प्रगती जाहली. पुण्याजवळील भोर येत रामजन्माचा उत्सव होत. एकदा महाराज तेथे जात. प्रचंड गर्दी भक्तांची. रामाचा जय जयकार चालत. जन्माची वेळ जवळ येत. महाराज शांत ध्यानस्थ बसत. वेळ झाली जन्माची. महाराजांकडे सारे बघत. महाराज अदृश्य झणी होत. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र प्रगट महाराजांच्या ठिकाणी. दाशरथी रामांचे साक्षात दर्शन घेती सारे भक्त. दर्शन घेतास पुन्हा दिसत शंकर महाराज स्वयंमेव. पुण्यात संस्कृत प्राध्यापक देव महाराजांस माहिती विचारित. महाराज देवांना सांगत उघडा ग्रंथ घेऊन. कोणता घ्यावयाचा ग्रंथ कोणते पान उघडणे असत. हे महाराज काही न सांगत कोडे पडले देवाना.
हातास येईल तो ग्रंथ घेत, उघडेल ते पान उघडत, महाराज देवांना सांगत, आता वाच पान ते. देव झाले अगदी चकित, जी शंका त्यांच्या मनात, जी माहिती त्यांना हवी असत, तोच मजकूर पानात. जिथे देव झाले चकित, माणसांचे मग काय होत, शंका न विचारता उत्तर मिळत, अधिकाय काय वर्णावा. सर चुनीलाल मेहता गुजराती, ब्रिटिशांच्या गव्हर्नर पदावरती, मुंबईस त्यांचे वास्तव्य असून विद्वान श्रीमंत अत्यंत. 1944 या इसवी सणास ही घटना असे घडत, मोठे सात्विक मेहता. पाश्चात्य पौरार्थ तत्वज्ञानांचा अभ्यास व्यासंग मोठा त्यांचा, प्रवचने व्याख्याने यांचा नाद त्यांना भारीच. दर्शन साधू संतांची, दर्शन सकल देवांची, सर्व तीर्थक्षेत्रांची यात्रा त्याने केलीच. व्रते दान धर्म केला फार, परिमनात चिंतेचा भार, कधी भेटेल जगदाधार, म्हणून मन अशांत. रावसाहेब मेंदळे यानं मेहता म्हणाले एकदा, भगवंताचे दर्शन मजला कोण करून देईल. मेंदळे म्हणाले मेहतानं, शंकर महाराजांच्या दर्शना आपण जाऊ, तुमची कामना पूर्ण तेथे होईल. मामा ढेकणे यांच्या सदनी दोघे केले पहा मिळूनी, महाराज होते त्या सदनी निवांत अगदी बसलेले. आपल्या तीक्ष्ण नजरेने मेहतास पाहिले महाराजाने, मेहताचे अष्टभाव हालले फुलुनी पाहू लागले महाराजा. क्षणात लख वीज उसळे, कोटी सूर्याचे तेज फाकले, अत्यंत मोहक रूप प्रगटले भगवान श्री विष्णूंचे. शंकर महाराज गुप्त झाले, तिथे भगवान विष्णू प्रगटले, मेहतास गैवरून आले, भरले नयन अश्रुनी. चतुर्भुज विष्णू वरती छत्र, हाती गदा शंख चक्र, पाहता संतुष्ट होती नेत्र, अपूर्व भगवंत दर्शन. लगेच मेहता धावत गेले, महाराजांचे चरण धरले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, अभिषेक चरणी चालला. मुखातून चालले पुरुष सुक्त, काही वेळ असाच जात, नंतर पुरुष सुक्त थांबत, अभिषेकही संपला. मेहता चरणा मिठी मारत, चतुर्भुज विष्णू असता पाहत, शंकर महाराज प्रगट होत, धन्य झाले मेहता. प्रत्यक्ष विष्णूंचे घडावे दर्शन, ओढ हीच मेहतांची महान, ती इच्छा होता पूर्ण, शांत झाले मेहता. महाराजांचे दर्शन झाले, मेहतांचे जीवन बदलले, आनंदाने अगदी भरले, आनंदी आनंदच. पानिपतच्या लढाईत अपुर शौर्य जे गाजवित, ते मेंदळे आप्पा बळवंत सरदार होते प्रख्यात. यांच्याच नावाचा पुण्यात आप्पा बळवंत चौक असत, भव्य वाडा या चौकात मेंदळेचा असेच. यांचे वंश त्या वाड्यात राहतात, सरदार बॅरिस्टर रावसाहेब मेंदळे असत, पत्नी ताई साहेब. ताई साहेब गायन भजन प्रवचन कीर्तन सुंदर करीत मन लावून, कार्यक्रम त्यांच्याच वाड्यात. त्यांच्या कीर्तन प्रवचनाला हॉल नेहमी भरलेला, नित्य गर्दी वाड्याला, उत्सव होती सर्वही. महाराजही या वाड्यात नेहमीच जात असत, कसा महाराजांचा संबंध येत ही कथा नवलाची. रावसाहेब मुंबईस असत, प्रथम पत्नी निर्वतत, असून राजेश्वर समस्त उद्ध्वस्त जीवन जाहले. मुंबई सोडून ते पुण्यात येत, भव्य वाडा भासे स्मशान व्रत, मन त्यांचे उदास होत, चिंताग्रस्त सदा ते. सरदार मिरीकरांनी रावसाहेबस नेले आपल्या सदनी, महाराज तेथे असूनी दर्शन त्यांचे घडविले.
रावसाहेबांना पाहताच महाराज त्यांच्या पाठीवर जोराने थाप मारत रावसाहेबांना म्हणाले, अरे ए रे राजा, तुझीच मी अगदी वाट पाहत असून तू नवनाथ ग्रंथातला भरकरी मेली तुझी पिंगला. तुझे उद्ध्वस्त जीवन संपणार, ज्ञानेश्वरी रसास्वादाने बहरणार, नवीन ऐश्वर्य सुरू होणार, मुख्य कलाकार तू. महाराजांच्या उद्गाराने आणि हस्तस्पर्शाने रावसाहेब आले गईवरून, चकित झाले अत्यंत. रावसाहेबांच्या मनात नसून सर्वांच्याच आग्रहावरून विवाह त्यांचा होऊन सदनी ताईसाहेब प्रवेशल्या. दोघांच्या प्रवृत्तीत वयात खूप अंतर पहा असत. सांसारिक जीवनास कंटाळत विटून गेले दोघेही. सकल ऐश्वर्य सुखे सारी, हात जोडून उभी दारी, दोघे दुःखीत अंतरी ताईसाहेब ठरविती. आत्महत्या करावी म्हणून एकट्याच निघाल्या बंगल्यातून, समुद्रापुढे आल्याजणी निरोप घेण्या जगताचा. स्वामी समर्थांचे मंदिर दिसत, जाऊन दर्शन असता घेत, सतत स्पष्ट ध्वनी ऐक येत अष्टावक्र गीता. तिथे तर कोणी नसत, मग शब्द हे कोण पुकारत, अष्टावक्र गीता काय असत, कोण संदेश देत असे. बाहेर आल्या संभ्रमात तोच रावसाहेबांचे मित्र नुरी दिसत. फिरावयाला एकट्याच कशा येत, विचारून नेले घरात. प्रधानांकडे महाराज असत, रावसाहेबांना निरोप येत. दोघेही महाराजांच्या दर्शनात जात. महाराज म्हणाले ताईना, ए बेबी बैस माझ्यासमोर. रावसाहेबास म्हणाले नंतर, मी बेबीला खाल्लं बरं, गिळून टाकले बेबीला. महाराजांच्या उद्गाराने ताईसाहेब गेल्या बदलूनी, रावसाहेब आले बहरूनी, पूर्ण दोघे बदलले. प्रवचने ज्ञानेश्वरीवरती करीत जा महाराज म्हणती, आणि आशीर्वादही देती ताईसाहेबांना ते. इतकी प्रवचने त्यांची छान, ऐकता हरपे देवान. वाटे ताईच्याच मुखातून प्रत्यक्ष महाराज बोलत. महाराज नेहमी सांगत, मला बोलता नाही येत, तल्लक बुद्धीचा लागत, वक्ता बुद्धिमान हो. महाराजांची योजना निवडले ताईसाहेबांना, करण्यात कीर्तन प्रवचनात रंग भारी चढत असते. आत्महत्या करणाऱ्या म्हणून ज्या ताई त्यांना खाऊनी महाराजांनी टाकले गिळूनी, महाराज होते बोलले. याचा अर्थ कळला तेव्हा, संपूर्ण बदलले दोघे जेव्हा. महाराज करतील काय केव्हा, विधात्यासही कळेना. महाराजांच्या कृपेने मेंदळे पती पत्नी, संसारात अगदी आनंदुनी उद्ध्वस्त जीवन उमलले. कथा कीर्तन प्रवचन नैमित्तक ते गायन, उत्सव होते मधुमधून, गर्दी प्रचंड श्रोत्यांची. ज्ञानेश्वरींचे रसाळ सुंदर, नवीन ऐश्वर्य सुरू होणार. रावसाहेबस आली प्रचिती तर महाराजांच्या शब्दांची. शंकर महाराजांस करुण नमन, पाहिले त्यांना डोळे भरून. 5वा अध्याय संपूर्ण या ठिकाणी दाहला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय शंकर.